हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व? मित्रांनो, आज 23 जून मंगळवार, आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती आणि काल आपण सांगितल्याप्रमाणेच घडलेलं आहे. वीकली एक्सपायरीला मार्केटमध्ये आपल्याला एक साईडला कुठेतरी खूप मोठी मूव्हमेंट पाहायला मिळत असते. आज नेमकं तसंच घडलेलं आहे. वीकली एक्सपायरी होती आणि मार्केट मित्रांनो गॅप पुढून वर गेलं. मार्केटने एक रेंज तयार केली. स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल मित्रांनो या ठिकाणी. प्राईस गॅप डाऊननी पडली होती. एक ग्रीन कॅन्डल झाली पहिली 5 मिनिटाची आणि काल आपण त्याचे निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स काढले होते 24,044 बरोबर या लेव्हलला प्राईसनी सपोर्ट घेतला. त्यानंतर नेक्स्ट रेजिस्टन्स आपला 24,100 होता. प्राईसनी तो रेजिस्टन्स ब्रेक केला आणि प्राईस मित्रांनो वर गेली. या ठिकाणी 24,134 पर्यंत प्राईस वर गेली होती. पुन्हा प्राईसनी मित्रांनो सपोर्ट घेतला. हा सपोर्ट ब्रेक केला. प्राईस पुन्हा वर गेली. या ठिकाणी मित्रांनो बायर्सला ट्रॅप केलं आणि प्राईसनी जो सपोर्ट ब्रेक केला या ठिकाणी 11:40 त्यानंतर वन वे मित्रांनो प्राईस खाली पडलेली आहे. खूप मोठा म्हणजे आज सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये आज दबाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खूप मित्रांनो या ठिकाणी बायर्सचे स्टॉप लॉस उडवून मार्केट मित्रांनो डाऊन साईडला आज बंद झालेलं आहे. असं एकदम जबरदस्त असं आज मार्केट होतं. सगळीकडे मित्रांनो आज बघितलं तर बँक निफ्टी झालं, सेन्सेक्स झालं. बरेच सेक्टर मित्रांनो आज डाऊन साईडलाच होते. मार्केटमध्ये एक आंतरराष्ट्रीय दबाव जाणवत होता आणि त्यामुळं आपल्या इंडियन मार्केट पण मित्रांनो सेल साईडलाच गेलेलं आहे. अशा पद्धतीने आज आपल्याला पुट साईडला एक चांगला ट्रेड मिळालेला आहे आणि ज्या ट्रेडर्सनी पुट साईडला आज ट्रेड बनवला असेल, आज त्यांना नक्कीच चांगलं प्रॉफिट झालेलं असेल. तर मित्रांनो उद्या बुधवार, उद्याचं मार्केट कसं असणार आहे? निफ्टीचं मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहेत? मार्केटचं प्रेडिक्शन काय असू शकतं? की निफ्टी कशा पद्धतीने उद्या ट्रेड करू शकतो? आपल्याला कुठं ट्रॅप करू शकतो? निफ्टीची लेवल काय असणार आहे? निफ्टी कुठून सपोर्ट घेऊ शकतो? कुठनं रेजिस्टन्स घेऊ शकतो? ह्या मित्रांनो आपण आज प्रेडिक्शन करणार आहोत उद्याच्यासाठी. तर मित्रांनो हे प्रेडिक्शन आहे. या पद्धतीने घडेलच असं काही नाही आहे. परंतु आपण एक अंदाज लावत असतो. उद्याच्या मार्केटमध्ये निफ्टी कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो आणि कोणत्या लेव्हल्स महत्त्वाच्या आहेत, ज्या लेव्हल्सवरनं मार्केट बाउन्स बॅक होऊ शकतं किंवा रिव्हर्स फिरू शकतं. तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठे स्किप करू नका आणि चॅनेलवर नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो उद्याचे निफ्टीचे आपण महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स आणि निफ्टी कुठनं आपल्याला ट्रॅप करू शकतो, कुठनं बाउन्स बॅक होऊ शकतो, हे आपण आता जाणून घेऊया. तर मित्रांनो आता आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूयात. निफ्टी आता मित्रांनो 23,824 बरोबर लो साईडलाच बंद झालेला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता त्याला डाऊन साईडला जर मित्रांनो आजच्यासारखी जर निफ्टीमध्ये जर मूव्हमेंट राहिली, तर डाऊन साईडला निफ्टी कुठपर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी आपण मित्रांनो जरा टाईम फ्रेम वाढवूया. 30 मिनिटची मी या ठिकाणी टाईम फ्रेम केलेली आहे. जेणेकरून आपल्याला निफ्टीचे लांबचे सपोर्ट कळतील मित्रांनो. तर आजचा जो काही डे लो आहे मित्रांनो, आज तिथं एक आपण लाईन ड्रॉ करूया. त्यानंतर प्राईजने हा जर सपोर्ट ब्रेक केला, तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत असाल की 12 जूनला जो काय हाय बनवला होता, प्राईस तिथून गॅप अपनी ओपन झालेली. त्यामुळे मित्रांनो हा गॅप फिल करण्यासाठी प्राईस नक्कीच येणार आहे. 23,644 23,644 हा एक सपोर्ट चांगला आहे मित्रांनो. स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे. त्यानंतर 23,463 या लेवलला पण प्राईस नंतर मित्रांनो हा जर सपोर्ट ब्रेक केला तर प्राईस या लेवलपर्यंत खाली येऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण डाऊन साईडचे निफ्टीचे सपोर्ट ड्रॉ केलेले आहेत. मार्केट जर मित्रांनो वर गेलंच तर कुठपर्यंत जाऊ शकतं ह्याचे पण आपण अंदाज लावणार आहोत आज. तर सर्वप्रथम मित्रांनो उद्याचं मार्केट कशा पद्धतीने असू शकतं. तर समजा मित्रांनो मार्केटमध्ये जर सेलिंग प्रेशर राहिलं, मार्केट जर गॅप डाऊननी पडलं मित्रांनो, समजा प्राईस मित्रांनो या लेवलला ओपन झाली, तर पहिला रेजिस्टन्स मित्रांनो आजचा डे लो आहे 23,784. प्राईस या लेवलला जाऊन पुन्हा रिटर्न मित्रांनो खाली पडू शकते. खाली पडली तर मित्रांनो 23,644
हा आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे. कारण आपण आताच मित्रांनो पाहिलं की 23,644 या लेवलला गॅप फिल करण्यासाठी प्राईस हमखास येणार आहे. जर आजच्यासारखं जर मार्केटमध्ये जर सेलिंग प्रेशर राहिलं तर 23,644 हे आपली डाऊन साईडचं पहिलं टार्गेट असेल सेल साईडचं. त्यानंतर मित्रांनो जर गॅप डाऊनने पडून 23,784 हा रेजिस्टन्स जर ब्रेक केला, रिटेस्ट करून प्राईस जर वर गेली, तरच मित्रांनो समजायचं की मार्केटमध्ये एक बुलिश स्ट्रेंथ आलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण इन द मनी कॉल ऑप्शन बाय करू शकतो आणि याच कॅन्डलच्या खाली मित्रांनो आपण एस-एल लावू शकतो. यासाठी मित्रांनो इथं प्राईसने रेजिस्टन्स ब्रेक केला पाहिजे. प्राईसने रेजिस्टन्स ब्रेक करून प्राईस रिटेस्ट करून वर आली पाहिजे. तरच मित्रांनो आपण या ठिकाणी बाईंग अपॉर्च्युनिटी पाहणार आहोत. किंवा मित्रांनो या ठिकाणी एक हॅमर तयार झाला. रिटेस्ट करून एक हॅमर तयार झाला तर मित्रांनो या हॅमरच्या वरती आपण बाईंग अपॉर्च्युनिटी पाहणार आहोत. आणि याच्याच खाली आपण स्टॉप लॉस लावणार. तर पहिला टार्गेट मित्रांनो आपलं काय असणार आहे 23,912 हे पहिलं टार्गेट असणार आहे. या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर मित्रांनो नेक्स्ट टार्गेट आपलं 23,044 राहील. ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर 23,100 आणि मित्रांनो फायनल टार्गेट आपलं 24,167. इंट्राडेचे मित्रांनो अशा पद्धतीने अपसाईडचे आपल्या निफ्टीचे टार्गेट असू शकतात. जर निफ्टीमध्ये मित्रांनो जर बुलिश स्ट्रेंथ उद्या असेल, मार्केटमध्ये जर चांगली न्यूज आली आणि मार्केट मित्रांनो जर बाउन्स बॅक केलं डाऊन साईडवरनं, तर निफ्टी अशा पद्धतीने वरच्या साईडला जाऊ शकतो. पहिलं टार्गेट 23,912 राहील, नंतर 23,044, नंतर 23,100 आणि 24,167 या लेवलपर्यंत स्टेप बाय स्टेप आपल्याला मित्रांनो जाताना दिसेल. पण मित्रांनो ह्या लेवल्समध्ये 23,912 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. कारण या ठिकाणी स्ट्रॉंग सपोर्ट होता, तो ब्रेक केला आहे आणि पुन्हा तिथनंच मित्रांनो प्राईस खाली पडलेली आहे. तर प्राईस मित्रांनो इथून जर बाउन्स बॅक झाली तर या लेवलला जाऊन मित्रांनो प्राईस पुन्हा खाली पडू शकते. त्यामुळे या लेवलला जर आली तर आपल्याला या ठिकाणी टार्गेट बुक करावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस ही लेवल ब्रेक करेल तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 24,000च्या जवळ असणार आहे आपलं. आणि या ठिकाणी मित्रांनो राऊंड फिगर आहे, पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी पुन्हा प्राईस धडकून खाली पडू शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो मेजर जे काही सपोर्ट रेजिस्टन्स आहेत तिथून प्राईस बाउन्स बॅक किंवा रिव्हर्स फिरू शकते. त्यामुळं त्या लेवलला प्राईस गेली की आपल्याला त्या ठिकाणी टार्गेट बुक करायचं आहे आपलं. तर मित्रांनो अशा पद्धतीने निफ्टीचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स काढलेले आहेत. तर निफ्टी मित्रांनो आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो, हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. उद्याचं मित्रांनो आपण प्रेडिक्शन करत आहोत, तर ट्रॅप खूप महत्त्वाचा असतो. कारण बरेच ट्रेडर्स ह्या ट्रॅपमध्येच अडकून आपला लॉस करत असतात. तर मित्रांनो आपण असं प्रेडिक्शन करू की मार्केट गॅप डाऊननी पडलेलं आहे. निफ्टीने जर मित्रांनो गॅप डाऊननी पडून या ठिकाणी ट्रेड केल्याने हा रेजिस्टन्स ब्रेक केला मित्रांनो, तर आपल्याला काय करेल या ठिकाणी बायर्सला ॲक्टिव्ह करेल, प्राईस ट्रेड करेल मित्रांनो, पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल आणि सपोर्ट ब्रेक करून जर रिटेस्ट करून प्राईस खाली आली तर समजायचं की या ठिकाणी बायर्सला ट्रॅप केलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो मार्केट डाऊन साईडला पडणार आहे असे समजून जायचं हमखास. तुम्हाला जर मित्रांनो असं जर कधी घडलं, मार्केटने ट्रॅप केलेलं आहे, मार्केट आता रिव्हर्स फिरत आहे, बिंदास मित्रांनो त्या ठिकाणी ट्रेड घ्या. सेलची अपॉर्च्युनिटी आपल्याला निफ्टीमध्ये दिसेल मित्रांनो, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इन द मनी पुट ऑप्शन बाय करायचं आहे आणि याच कॅन्डलच्या वर आपला स्टॉप लॉस असेल आणि पहिलं टार्गेट आपलं 23,644 राहील. म्हणजे मार्केटमध्ये मित्रांनो पुन्हा आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर मित्रांनो आपण याच्या खालचं टार्गेट 23,463 या लेवलपर्यंत प्राईस येऊ शकते. मित्रांनो या लेवलवरनं पुन्हा प्राईस बाउन्स बॅक होऊ शकते. त्यामुळे इथनं जर आपल्याला ट्रेड मिळाला तर या लेवलवरनं आपल्याला टार्गेट बुक करावं लागणार आहे. कारण प्राईस इथनं पुन्हा वरती फिरू शकते. त्यामुळं मित्रांनो आपला थंब रूल काय सांगतो की सपोर्ट लेवलवरनं आपल्याला बाईंग अपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. रेजिस्टन्स लेवलवरनं आपल्याला सेलिंग अपॉर्च्युनिटी नेहमी बघायची असते, जेणेकरून आपला स्टॉप लॉस कमी लागेल आणि आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट घेता येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी आपल्याला ट्रॅप करू शकतो.
तर निफ्टीचे आपण मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स पण पाहिलेत. तर उद्या मित्रांनो ट्रेड करताना 200 पॉईंट वरचा मित्रांनो ITM पुट ऑप्शन आपल्याला मित्रांनो सिलेक्ट करायचा आहे, तो पण वीकली एक्सपायरीचा मित्रांनो. त्यानंतर 200 पॉईंट खालचा ITMC मित्रांनो आपल्याला ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करायचं आहे वीकली एक्सपायरीचा. तर अशा पद्धतीने मित्रांनो 9:15ला मार्केट झाल्यानंतर आपल्याला हे ऑप्शन्स ॲड करायचे आहे आपल्या स्क्रीनवरती. त्यानंतर मित्रांनो आपल्या या सपोर्ट रेजिस्टन्स प्लॅनिंगनुसार आपल्याला ट्रेड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपण बँक निफ्टीचं ॲनालिसिस पाहूया. बँक निफ्टीमध्ये पण मित्रांनो आपण पाहतात की सेलिंग प्रेशर खूप होतं आज. काल आपण जो काही रेजिस्टन्स टाकलं होतं प्राईजने बरोबर मित्रांनो त्याच रेजिस्टन्सला टेस्ट करून प्राईस खाली आलेली आहे. तर मित्रांनो आता याची सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ करूया. पहिले आपण एक लाईन टाकली मित्रांनो 57,785, कारण या लेवलला सपोर्ट होता, तो सपोर्ट ब्रेक केला. त्यानंतर बरोबर मित्रांनो नेक्स्ट सपोर्ट होता बरोबर 57,454. तर प्राईजने तो पण ब्रेक केला आणि प्राईजने डाऊन साईडला मूव्हमेंट केलेली आहे. तर आजचा डे लोच्या तिथे एक आपण लाईन ड्रॉ करूया. त्यानंतर मित्रांनो टाईम फ्रेम आपण वाढवूया जेणेकरून आपल्याला अजून खालचे मित्रांनो रेजिस्टन्स आणि सपोर्ट करते त्याचे. या ठिकाणी मित्रांनो गॅप फिल करण्यासाठी प्राईस नक्कीच येईल 56,839 आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 56,000 पर्यंत प्राईस मॅक्झिमम मित्रांनो इंट्राडेमध्ये खाली येऊ शकते. त्याच्यावरती मित्रांनो प्राईस जाणं थोडंसं मुश्किल वाटत आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टीचे मेजर सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ केलेले आहेत. प्राईस जर मित्रांनो वरच्या साईडला जर गेली, मार्केटमध्ये जर चांगली न्यूज आली, गुड न्यूज आली, तर निफ्टीला पहिला रेजिस्टन्स मित्रांनो 57,454 राहील. ही लेवल जर ब्रेक केली रिटेस्ट करून, तरच मित्रांनो मार्केटमध्ये बाईंग स्ट्रेंथ राहील. येणाऱ्या आठवड्यामध्ये बँक निफ्टी मित्रांनो अपसाईडला दिसेल. ज्यावेळेस 57,454 ही लेवल जर ब्रेक केली तरच बँक निफ्टीमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला बाईंग स्ट्रेंथ पाहायला मिळेल. पहिलं टार्गेट आपलं 57,785 असेल. इथं जर मित्रांनो बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर याच सपोर्टच्या खाली आपला छोटासा स्टॉप लॉस असेल आणि एवढं मित्रांनो 57,785 मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी मित्रांनो मेजर सपोर्ट आहे. प्राईस इथून पुन्हा बाउन्स बॅक रिव्हर्स फिरू शकते, पुन्हा खाली पडेल मित्रांनो. ज्यावेळेस या लेवलला जर ब्रेक केले, रिटेस्ट करून जर वर गेली, तर मित्रांनो फायनल टार्गेट आपलं 58,000च्या जवळपास असणार आहे. आणि या ठिकाणी स्ट्रॉंग रेजिस्टन्स घेतलेला आहे प्राईसने मित्रांनो. आणि ही लेवल मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे राऊंड फिगर लेवलला ओपन इंटरेस्ट हाई असतो. त्यामुळे इथून तर प्राईस मित्रांनो हमखास रिव्हर्स फिरणार आहे. तर अशा पद्धतीने बँक निफ्टी वर गेलं तर मित्रांनो एवढ्या वरती जाऊ शकतो 58,000 पर्यंत. जर मार्केट मित्रांनो खाली आलं तर तुम्हाला सांगितलं की पहिलं सपोर्ट 56,000चा आहे, 56,839 आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे नेक्स्ट सपोर्ट 56,000 पर्यंत प्राईस खाली पडताना आपल्याला दिसेल. ज्यावेळेस 56,839 ही लेवल ज्यावेळेस ब्रेक करेल तर मित्रांनो 56,000 मोठं टार्गेट आपल्याला डाऊन साईडला पाहायला मिळू शकतं. तर मित्रांनो एका दिवसात एवढं मोठं टार्गेट मिळणार नाही, परंतु 1-2 दिवसामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला 56,000 पर्यंत बँक निफ्टी पुन्हा येताना दिसेल. तर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा सपोर्ट घेऊन प्राईस बाउन्स बॅक होऊ शकते, कारण की 56,000 ही लेवल खूप महत्त्वाची आहे, राऊंड फिगर आहे. पुन्हा एकदा सांगतो राऊंड फिगर लेवलला प्राईस आली की मित्रांनो मोठी मूव्हमेंट होत असते. आता मित्रांनो प्राईस जर तुम्ही बघितली 57,183, तर 57,000 ही लेवल पण खूप महत्त्वाची आहे. तर 57,000 लेवलच्या तिथे प्राईजनी जर सपोर्ट घेतला तर प्राईज मित्रांनो पुन्हा तिथून सुद्धा बाउन्स बॅक होऊ शकते. तर 57,100 ही लेवल जर ब्रेक झाली तर मित्रांनो 57,000 ही लेवल
महत्त्वाची राहणार आहे. ती लेवल ब्रेक केली तर 56,839 आणि ही लेवल जर ब्रेक केली तरच मग डाउनफॉल मोठा आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने बँक निफ्टीचे मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स असणार आहेत उद्यासाठी. तर मित्रांनो बँक निफ्टी आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो? प्राईस जर गॅप डाऊननी पडली तर 56,839 ही लेवल महत्त्वाची आहे. इथून सपोर्ट घेऊन प्राईस वर जाऊ शकते. जर हा रेजिस्टन्स ब्रेक केला, लोकांना या ठिकाणी मित्रांनो बायर्सला ट्रॅप करेल. पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल, रिटेस्ट करून जर खाली आली तर समजायचं की बायर्स ट्रॅप झालेत. आपल्याला या ठिकाणी सेलिंग अपॉर्च्युनिटी मिळेल. याच्याच वरती स्टॉप लॉस असेल आणि पहिलं टार्गेट छोटंसं 56,839 असेल आणि ही लेवल जर ब्रेक केली तर मग मित्रांनो मोठं टार्गेट आपल्याला सेल साईडला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने बँक निफ्टी आपल्याला ट्रॅप करू शकतो. तर या ट्रॅपमधनं मित्रांनो आपल्याला वाचायचं आहे. तर उद्या ट्रेड करताना मित्रांनो 200 पॉईंट वरचा बँक निफ्टीमध्ये पण सुद्धा मित्रांनो 200 पॉईंट वरचा ITM पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि 200 पॉईंट खालचा ITM इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी निवडायचे आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टी उद्या ट्रेड करू शकतो. बँक निफ्टीचं पण आपण आज ॲनालिसिस केलेलं आहे. त्यानंतर निफ्टीचं पण आपण ॲनालिसिस पाहिलेलं आहे आणि मार्केट जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही जर पाहिलं असेल सपोर्ट लेवलवरनं वरच्या साईडला जात असतं आणि रेजिस्टन्स लेवलवरनं खाली पडण्याचा प्रयत्न करत असतं. क्वचित मित्रांनो आजच्यासारखं तुम्ही जर पाहिलं असेल तर मार्केट सपोर्ट तोडून डाऊन साईडला खूप मोठी मूव्हमेंट आज पाहायला मिळाली. तर असं क्वचित घडतं 10 मधनं मित्रांनो 1 ते 2 वेळा असं घडतं की मार्केट खूप वाढत जातं, हायवर हाय तोडत जातं किंवा लोवर लो तोडत जातं. तर अशा पद्धतीने क्वचित घडतं. 10 मधले 2 टाईम असं मित्रांनो घडू शकतं. परंतु 80% मित्रांनो असं घडणार की सपोर्ट लेव्हलवरनं प्राईस बाउन्स बॅक होणार आहे आणि रेजिस्टन्स लेव्हलवरनं प्राईस खाली पडणार आहे. तर अशा पद्धतीने मार्केटचा बिहेवियर कायम असतो. त्यामुळं आपण मेजॉरिटीच्या दिशेने मित्रांनो ट्रेड करायचं आहे. सपोर्ट लेव्हलवरूनच आपण बायची अपॉर्च्युनिटी पाहायची आणि रेजिस्टन्सवरूनच सेलची अपॉर्च्युनिटी पाहायची. तर अशा पद्धतीने उद्याचा मित्रांनो आपला प्लॅन असणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला मित्रांनो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर पुन्हा एकदा सांगतो की नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.